नमस्कार, न्यूज अवर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आता आलेलो आहे भोसरी या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विराज लांडे हे अत्यंत चांगल्या मतधिक्याने निवडून आलेले आहेत. तर आता आपल्यासोबत या ठिकाणी भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे सर हे आपल्यासोबत आहेत चर्चा करण्यासाठी. तर काय सांगशाल विराज लांडे मोठ्या मतधिक्याने निवडून? प्रभाग क्रमांक 7मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 4चं पॅनल होतं, पण मतं आमच्या काही पॅनलच्या उमेदवारांना मिळाली आणि हा विराजच फक्त त्या ठिकाणी निवडून आला. पण एक अमोल डोळससारखा सुद्धा चांगली कडवी झुंज दिली. त्यानंतर आमच्या अश्विनी फुगे आणि अनुराधा लांडगे यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आम्हाला मतदारांनी आशीर्वाद दिला. पण एकंदरीत त्या ठिकाणी पाहिल्यानंतर निवडून आले, पण पिंपरी चिंचवड शहराचे आमचे जे जास्तीत जास्त नगरसेवक यायला पाहिजे त्या बाबतीमध्ये आम्ही जरा थोडं आम्हाला खंत वाटते. बरं, आता जनतेला काय आव्हान करणार? जनतेचा काय आव्हान? नाही, आता जनतेने ठरवल्यानंतर जनतेशी त्या ठिकाणी आता हे सगळं काय मान्य करायचं आणि पुढं काम करायचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी पुन्हा एकदा नेत्याने काम करायचं. दादांनी ज्या पद्धतीने या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक हाताळली त्याच माध्यमातून आमच्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी 100% पुढं काम करणार आहे. तर हे होते भोसरीचे प्रथम आमदार म्हणून ओळखले जाणारे विलास लांडे. हे आज आपल्यासोबत खास चर्चा केले. मी संदीप दबडे, पुणे. साल हो गए और हमारे भोसरी विधानसभा के प्रथम आमदार माननीय श्री विलास सेठ विठोबा लांडे वो भोसरी विधानसभा के खरं शिल्पकार है और उनके प्रेरणा से आज भोसरी विधानसभा क्षेत्र सड़क मार्ग से देखो या औद्योगिक क्षेत्र में देखो तो सब में आगे है. और उनके भाई हमारे पास में सर काय ना विश्वनाथ सेठ विठोबा लांडे, इनके चिरंजीव आज चुन के आए और जनता ने आशीर्वाद दिया है. तो हम सब साथ में और व्यापारी वर्ग के साथ में पूर्ण रूप से विश्वनाथ सेठ लांडे हमारे साथ में और साथ में रहेंगे. व्यापारियों के अंदर खुशी की लहर है. तर काय सांगतात सर? नाही, निवडून आल्यानंतर तर काय कामं करायचे लोकांची. आपण लोकांनी आपल्याला निवडून दिलंय जनतेने, तर आपण त्याची कामं करणार. आणि आता तुम्ही जनतेला काय आव्हान करणार? जनतेचं काय असेल ते आपण कामं करणार आहे. जे वार्डामध्ये 10-9 वर्ष कामं झाली नाही ते आपण कामं करणार आहे. रेल्वे झालं किंवा फुटपाथची लाईटची कामं आहे, पाण्याचं काम आहे, ती सर्व आपण कामं करणार आहे 100%. म्हणजे लोकांची काय अडचण देऊन आम्ही आणून देणार नाही. अच्छा, पॅनलमधलं आपलं विराज शेठचं एकच सीट लागलं? हो, एकच सीट लागलं. आम्ही पहिल्यापासून 40 वर्षाला आम्ही राजकारणात आहे. आमचे बाबा आमदार होते विलास लांडे, त्याच्यामुळे त्यांच्या मदतीने आम्हाला भरपूर सहकार्य झालं. त्याच्यामुळे आम्ही निवडून आलो पॅनलमध्ये. तर आपण पाहू शकताय की या ठिकाणी विराज लांडे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये नगरसेवक म्हणून विजयी झालेले आहेत आणि या ठिकाणी अत्यंत आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे. संदीप दबडे, पुणे. तर या ठिकाणी काही नगरसेवकही उपस्थित झालेले आहेत. तर आपलं काय नाव? श्याम साधुराम अगरवाल. अच्छा, आपण या प्रभागाचं नगरसेवक आहे? मी शिक्षण मंडळात उपसभापती होतो माझी. बरं, आता आपले विराज शेठ निवडून आले, याबद्दल तुमचं काय प्रतिक्रिया? कर्तबगार मुलगा आलेला आहे, डॅशिंग मुलगा आलेला आहे. सभागृह गाजवल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यांना आणि आम्हाला पण खात्री आहे. अच्छा, मग पॅनलमधून विराज एकटाच निवडून आला? ह्या गोष्टीने जनतेचा प्रश्न हा जनतेने उत्तर द्यायचं. आम्ही फक्त कार्य करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही कष्ट केलेले आहे, फळ मिळालेलं आहे. तुमचं काय ना? प्रमोद चुत्तर. प्रमोद चुत्तर. अच्छा, काय तुमची काय प्रतिक्रिया? काय नाही, विराज लांडे हा माझ्या एका मित्राचा मुलगा आहे. तुम्ही आता जो श्याम शेठला प्रश्न विचारला की ते एकटेच का निवडून आले, तर ते त्यांच्या कर्तबगारीवर निवडून आलेले आहेत. तिथं काय म्हणजे काय गोंधळ झाले नाही किंवा काहीच नाही. बाकीचे 3 नगरसेवक दुसऱ्या पक्षाचे आले आणि हे जे आले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले.
चांगला मुलगा आहे आणि चांगलं कार्य या 5 वर्षामध्ये तो आमच्या वार्डामध्ये करेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.